नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती 2026 चा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात जाहिरात पाहूया. सो मग तुम्ही या ठिकाणी पाहता की एकूण जागा दिलेल्या आहे टोटल 25,487 अशा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबलची भरती निघालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पदाचे नाव आहे जी-डी कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी त्याला आपण म्हणतो. याच्याच एकूण 25,487 जागा मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून त्याचप्रमाणे या ठिकाणी अलग-अलग पदासाठी अलग-अलग जागा दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल नंबर 1 आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याच्या म्हणजे BSF याच्या 616 जागा आहेत. त्यानंतर 2 नंबर आहे CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स याच्या भरपूर प्रमाणात म्हणजे 14,595 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर 3 नंबरचं पद आहे सेंट्रल रिसर्च पोलीस फोर्स त्याला आपण CRPF म्हणतो. याच्या 5,490. त्यानंतर 4 नंबर आहे SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल याच्या 1,764. त्यानंतर ITBP याच्या 1,293. अशा प्रकारे आसाम रायफलचे आहे 1,706. त्यानंतर SSF म्हणजे सेक्रेटरी सिक्युरिटी फोर्सच्या याच्यात 23. अशा मित्रांनो या ठिकाणी 25,487 जागेसाठी मोठ्या प्रमाणात ही कंबाईन याड आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी प्रेफरन्स द्यावा लागेल की तुम्हाला कुठलं हवे असेल तर. फॉर एक्झाम्पल BSF, CISF, CRPF, SSB, ITBP इत्यादी. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे फक्त 10वी पास. या ठिकाणी जर का तुम्ही 10वी पास असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सर्वच पोस्टसाठी फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आणि शारीरिक पात्रता दिलेली आहे म्हणजे फिजिकल दिलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. उंची वगैरे दिली आहे, छाती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे वयाची अट. 18 ते 23 वर्ष वय असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC-STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. अशा प्रकारे कास्टमध्ये तुम्ही जर का बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. 23+5 SC आणि 23+3 OBC आणि 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर. जनरल आणि OBCला ₹100 फी आहे आणि SC-ST, एक्समॅन आणि महिला या ठिकाणी महिला कोणतीही कास्टची असो SC-ST, OBC, जनरलची त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही. त्याचप्रमाणे सदर हे फॉर्म ऑनलाईन असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात जाहिरातीचा आराखडा पाहिलेला असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ssc.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. या ठिकाणी पाहता की तुम्ही एक लॉग इनचं ऑप्शन आहे आणि रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. तुम्ही जर का पहिले या अगोदर रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करू शकता. आणि जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल आपले आधार कार्ड नंबर वगैरे टाकून या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. कारण की जर का तुम्ही पहिले अगोदर SSCचे फॉर्म भरले असाल कारण की ही भरती SSC मार्फत आहे आणि जर का तुम्ही अगोदर SSCचे कोणतेही फॉर्म भरले असाल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. दुसरं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. कारण की SSC यांच्या साईडवर फक्त एकचदा रजिस्ट्रेशन होते. सो जर का तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जर का तुम्हाला पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगेटचं ऑप्शन आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक करून
आपला पासवर्ड वगैरे फॉरगेट करू शकता. त्याचप्रमाणे रजिस्टर नंबर वगैरे तुम्हाला मिळून जाईल. जर का तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर. त्यानंतर जर का तुम्हाला रजिस्ट्रेशन झालं नसेल आणि तुम्ही न्यू युजर असाल, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाऊ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला एक वन टाईम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन आहे पर्सनल डिटेलचं. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पासवर्ड क्रिएशन. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे ॲडिशनल डिटेलचं. त्यानंतर डिक्लेरेशन द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला हा 4 स्टेपमध्ये हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे पर्सनल डिटेलचं. तर या ठिकाणी तुम्हाला डू यू हॅव आधार नंबर, तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फर्म आधार कार्ड नंबर, सेम प्रोसेस तुम्हाला 2 वेळा करायची आहे प्रत्येक डिटेल भरताना. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोलिंग केल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ध्यानात ठेवायचं म्हणजे तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणेसुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय केल्यावर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे 2 नंबरचा ऑप्शन आहे. कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. खाली पण सुद्धा तेच नाव टाकायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे डू यू हॅव एव्हरी चेंज नेम. तर यानंतर का तुमच्या नावातनी बदल असेल तर तुम्ही येस करून ज्या नावात तुमचा बदल असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुमचं जेंडर मेल, फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी 5 नंबरचा ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ तुम्हाला दोन्ही ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. त्यानंतर फादर नेम टाकायचे आहे. फादर नेम या ठिकाणी तुम्ही फुल नेम नाही टाकलं तरी चालेल. भावाचे फक्त शॉर्ट नेम टाकले तरी चालेल. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर व्हेरीफाय फादर नेम. त्यानंतर पुन्हा तुम्हाला मदर नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक 6 नंबर 8 नंबरचा ऑप्शन आहे मॅट्रिक्युलेशन. या ठिकाणी तुमचं जे स्टेट बोर्ड असेल किंवा आपलं जे बोर्ड असेल ते या ठिकाणी बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करणार आहे. तुम्ही तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर जर का तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस तशीच. मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी 2 वेळा 2-2 वेळा ह्या फॉर्म पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे 10वीच्या जो तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुका करतात की रोल नंबर कोणता टाकायचा, कोणी ग्रॅज्युएशन टाकते, कोणी 12वीचा टाकते. तर या ठिकाणी फक्त 10वीचाच नंबर तुम्हाला टाकायचा आहे. अदर कोणताही नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा नाही. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे आणि फॉर्म भरताना जे क्वालिफिकेशन मागते ते तुम्हाला फॉर्म भरताना टाकायचा असतो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला 10वीची डिटेल भरायची असते. त्यानंतर 10 नंबरचं आहे तुमचं 10वीचं पासिंग वर्ष जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. या ठिकाणी 10वीचं वर्ष फिलअप केल्यावर त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की हायेस्ट क्वालिफिकेशन. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल 10वी 12वी तर असेलच आपली, परंतु जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा मग डिप्लोमा जे असेल ते तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. माझ्या केसमध्ये मी ग्रॅज्युएशन हे निवडणार आहे. तुमची जर का 12वी झाली असेल तुम्ही 12वीसुद्धा या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी ग्रॅज्युएशन निवडल्यावर 12 नंबरचा ऑप्शन आहे कॅन्डिडेट मोबाईल नंबर. या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा जवळ असणे आवश्यक आहे. त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आय डी तुमच्या फोनमध्ये सुरू असणे आवश्यक आहे. या ठिकाणी ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आय डीवर OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं असते. या ठिकाणी तुमच्या रजिस्ट्रेशन शो आणि नेक्स्ट केल्यावर तुमच्या मेलवर किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेजला एक मेसेज येणार आहे.
तो वन टाईम पासवर्ड असेल, तो वन टाईम पासवर्ड तुम्हाला टाकून नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. मी या ठिकाणी पहिले रजिस्ट्रेशन केलेलं असून आता पुन्हा या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार नाही. तर मी या ठिकाणी आता लॉग इन करून समोरची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी जर का तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. मित्रांनो, माझं पहिलं रजिस्ट्रेशन झालेलं असून मी आता या ठिकाणी लॉग इन करणार आहे आणि पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन होऊया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण पोर्टलमध्ये लॉग इन झालेलं आहे. जर का तुम्हाला लॉग इन झालं अशा प्रकारे एरर येत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतील. या ठिकाणी अशी प्रॉब्लेम केव्हा येते, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि बऱ्याच दिवसापासून हे पोर्टल ओपन केलं नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला असा एरर पाहायला मिळणार आहे. परंतु हा साधा एरर आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला या ठिकाणी हे असं कट करायचं आहे. कट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असते. या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिकली पेज रिडायरेक्ट होणार आहे. या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेंड OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा असतो. अशा प्रकारे या ठिकाणी OTP आलेला असून मी या ठिकाणी OTP टाकला असून तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचा सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही माहिती वगैरे राहिली असेल तर ती भरून घ्यायची आहे, करेक्शन करून घ्यायचं आहे. काही चुकलं वगैरे असेल तर त्यानंतर ईमेल ID वगैरे तुम्ही बदलू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी एकदा तुम्ही शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर ही ओदरची माहिती तुम्ही करेक्शन करू शकत नाही. सो तुम्हाला केअरफुली या ठिकाणी चेक करून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या केसमध्ये माझे सर्व डिटेल बरोबर आहे. शो आणि नेक्स्ट करण्यापूर्वी तुम्हाला एक मोबाईल OTP या ठिकाणी सेंड करायचा आहे. एक तर मोबाईल नंबर किंवा जीमेलवर तुम्हाला OTP सेंड करायचा आहे. दोनपैकी एक कुठलाही या ठिकाणी तुम्ही OTP सेंड करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी OTP व्हॅलिडेट केल्यावर, व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एक एरर येते की तुम्हाला मेल OTPसुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP सेंड पाठवा ऑप्शनला क्लिक करायचा आहे आणि तुमच्या मेलवर जो OTP आहे तो या ठिकाणी OTP तुम्हाला टाकायला घ्यायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही OTP व्हेरीफाय करून घेतल्यावर तुम्हाला नेक्स्ट आणि शो ऑप्शनला क्लिक केल्यावर सक्सेसफुलीचा या ठिकाणी ओके येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही प्रिवाइस करून फॉर्म पद्धतशीरपणे पाहू शकता की आपला बरोबर आहे का. तर या ठिकाणी जर का फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला डिक्लेअर या ऑप्शनला क्लिक करून सक्सेसफुलीचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि आपल्या ज्या पोर्टलमध्ये जेवढ्या ॲड आलेल्या असतील SSC मार्फत ते आपल्यासमोर शो होतील. आता या ठिकाणी फक्त SSC मार्फत एकच ॲड चालू आहे, ते म्हणजे SSC GDची. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अप्लाय नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला फिलअप फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा फिलअप फॉर्मला ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी जी आपली माहिती भरली असेल रजिस्ट्रेशन करताना ते शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काहीही करेक्शन करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचं एज्युकेशन डिटेलमध्ये तुम्हाला जे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर मी या केसमध्ये हायेस्ट ग्रॅज्युएशन निवडतो. तुमचं जर का 12वी झाली असेल तुम्ही 12वीसुद्धा या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी जी माहिती राहिली असेल ते तुम्हाला भरायची आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन जरी निवडलं तरी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेलमध्ये खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला खाली
इकडे पर्सेंटेज विचारत आहेत. पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला 10वीचेच टाकायचे आहेत. तुम्ही ग्रॅज्युएशनचे किंवा 12वीचे टाकायचे नाहीत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पर्सेंट टाकताना 10वीचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. तर मी या ठिकाणी 10वीचे पर्सेंटेज टाकतो. त्यानंतर आपल्याला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता हे समोरचं पेज आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं. या ठिकाणी तुमच्याकडे जर का एनी आरक्षण असेल तुम्ही या ठिकाणी यस करून ते आरक्षण तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी जर का तुम्ही कास्टमध्ये जर असाल तर तुम्ही कास्टमध्ये जर का वयामध्ये सूट हवी असेल तुम्ही या ठिकाणी यस करून ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी खालचा ऑप्शन आहे की डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल ॲक्सेसिंग जॉब अपॉर्च्युनिटी. तर या ठिकाणी तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का तुम्ही नो या ऑप्शनला क्लिक केलं तरी काही अडचण नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्ही या ठिकाणी यस या ऑप्शनला क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे एक्झाम सेंटरचं. या ठिकाणी एक्झाम सेंटरसाठी तुम्हाला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आहे. जे आपलं झोन असेल तुम्हाला जे आपले जे झोन असेल ते झोन तुम्हाला निवडू शकता. तर जनरली आपल्या महाराष्ट्राच्याकडचं झोन असते WR. WR सर्वात खाली असेल. ते तुम्हाला या ठिकाणी शोधून सेंटर टाकायचं आहे. तुम्हाला जे सेंटर हवे असेल ते. मी या ठिकाणी वेस्टर्न झोनचे सेंटर निवडणार आहे. तुम्हाला जे सेंटर हवे असेल ते तुम्ही या ठिकाणी सेंटर निवडू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो अशा प्रकारे हे तिन्ही सेंटर निवडल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे लँग्वेज. कोण्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर मी या ठिकाणी मराठी हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा कन्फर्म मराठी अशा प्रकारे तुम्हाला 2 वेळा या ठिकाणी हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का NCC असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं असेल, नसेल तर नो. त्यानंतर स्पोर्ट वगैरे गेम वगैरे. त्यानंतर तुम्हाला स्टेट तुम्ही ज्या स्टेटमध्ये बिलॉंग करता ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दोन्हीही माहिती भरायची आहे. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर डोमिसाईल म्हणजे तुम्ही कोणा जिल्ह्यामध्ये राहता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डू यू हॅव मायग्रेंट कार्ड स्टेट या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा नो करायचं आहे. डोमिसाईल म्हणजे तुम्ही तुमचा जिल्हा वगैरे कोणता असेल तर. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे प्रेफरन्स. मी जे सुरुवातीला सांगितले की तुम्हाला कुठल्या प्रकारे प्रेफरन्स द्यायचे आहे. तर ते या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पोस्ट डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी जेही सुरुवातीला जे पोस्ट हवी असेल ती या ठिकाणी तुम्हाला कोड ध्यानात ठेवायचे आहे. फॉर एक्झाम्पल ABCDEFG EFH अशा प्रकारे या ठिकाणी कोड दिलेले आहेत. सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पोस्टमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पोस्ट पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तुम्हाला हातावर किंवा एका पेनावर लिहून घेऊन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्टला क्लिक केल्यावर तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो तुम्ही बारकोड स्कॅन करून सुद्धा या ठिकाणी फोटो घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे तुम्ही कॅप्चर फॉर लाईव्ह फोटोसुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे. दोन्ही तुम्हाला फोटो व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला बारकोड स्कॅन करून मोबाईलच्या माध्यमातून एक फोटो घ्यायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक फोटो घ्यायचा असतो. अशा प्रकारे तुम्हाला दोन्हीही फोटो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला समोर
व्हेरिफायचं ऑप्शन येणार आहे. व्हेरिफायचं ऑप्शन आल्यावर तुम्हाला फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये जर काही अडचण असेल तुम्ही बॅक घेऊन फॉर्म करेक्शन करू शकता. जर का फॉर्ममध्ये काही अडचण नसेल तुम्ही सबमिट करू शकता. ती शेवटची स्टेप आहे. आणि जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल एस-सी, एस-टी डायरेक्ट फॉर्म सबमिट होणार आहे. आणि जर का ओ-बी-सीमधून फॉर्म भरला असेल तुम्हाला ₹100 पेमेंट करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एस-एस-सी जी-डीचा फॉर्म भरलेला असून जर का या फॉर्ममध्ये काही अडचण असेल, फॉर्म सबमिट करण्यात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओ एवढं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.